हाय हॅलो, तुमच्याशी मी आज एक छान रेसिपी शेअर करणार आहे. चिकनची रेसिपी आहे. खूप छान आहे आणि टेस्टी पण बनते. तर सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवून 2 मोठे चमचे तेल ओतलं आहे मी कढईमध्ये. त्यानंतर मी एका बाजूला आलं आणि लसूणची ठेचा टाकला आहे. पेस्ट नाही केली, नुसताच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं. त्याच्याने छान चव येते. मस्त लालसर झाल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकला आहे. कांद्याला पण छान लालसर होईस्तोवर भाजायचं आहे छान मस्त तेलामध्ये. एकदम लाल होऊ द्या, एकदम मस्त चालवतच राहायचं मस्त छान. गॅस फास्ट असला तरी चालेल. मस्त आता मग मी त्यामध्ये थोडासा टमाटर टाकते. टमाटे मी एक मोठा घेतला होता, तो पण छान टाकायचा. आता मी एका बाजूला चिकन धुवून ठेवलं होतं, तर ते मी चिकन टाकते. कांद्यात आणि टमाट्यामध्ये छान परतवून घ्यायचं मस्त. त्याच्याने चिकनला मस्त सुगंध येतो. आणि चवीला पण छान लागतं. त्यातच मी आता मीठ टाकते. मस्त छान परतवून घ्यायचं. लाल मिरची पावडर टाकत आहे 2 चमचे आणि 1.5 चमचा हळद टाकली आहे. आणि लगेच मी सुहाणाचा गरम मसाला टाकला आहे आणि मीठ पण टाकत आहे. सुहाण्याच्या मसाल्याने खूप छान चव येते, मी तोच वापरते. शिजताना आधी थोडंसं मीठ टाकलं ना तर छान लागते चव त्याची चिकनची. तर झाकण ठेवून द्यायचे 5 मिनिट. त्याला असं पाणी वळले डबल एकदा मी मिक्स करून घेते. आणि आता मी याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ओतते. थोडंसं झाकून ठेवायचं 5 ते 6 मिनटं. त्यानंतर मी डबल कोथिंबीर टाकली आहे शिजताना. वापस छान मी 2 मिनटं एक उकळी काढून घेईल झाकण लावून. आता झाकण काढून बघते एकदा, वापस एकदा थोडी कोथिंबीर टाकते. तयार झाली आहे. तरी पण एकदम छान आली आहे, मस्त एकच नंबर झाली आहे. आणि चवीला पण एकदम भारी, एकदम झटपट बनतं. एक्स्ट्रा शिजवून घ्यायची गरज नाही, काळा मसाला वाटायची पण गरज नाही. मस्त भातासोबत चपातीसोबत ताव मारायचा, खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.